मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो। तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो। तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता। तर त्या दोघांची लिंक, वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक, या दोघांची लिंक जे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे इथे तर करून घ्या, कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या इथं सर्वात आधी आपल्याला काय यायचं, आपल्या इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुमच्या मोबाईलमध्ये जे कोणतं इथं VPN जे ते चालत असेल चांगलं, तर ते VPN जे ते इथं कनेक्ट करून घ्या। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या ज्या इमेजची लेअर असेल त्या आपल्याला 30 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो। इथं आणल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, आपल्या त्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं, त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जावा, त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल बिटवाला, तर तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर इथं ॲड केल्यानंतर याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं सर्वात आधी काय करायचं, इथं एक्स्ट्रॅक्ट जे करून घ्यायचं आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्या काय याचा बिटनुसार इथं जो आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। तर आता बिटवरती येऊन त्या इमेजवरती क्लिक करून इथं स्प्लिट करा। परत बिट 3 वरती जे ते आपल्या काय मित्रांनो इथं येऊन जायचे, त्यानंतर इथं स्प्लिट करा। परत बिट 4 वरती येऊन जे ते इथं स्प्लिट करा। परत बिट 5 वरती येऊन जे ते इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो, आता आपला जो इमेज आहे तो इथं आता स्प्लिट कसा करायचा इथं तुम्हाला माहीत पडले, तर तुम्ही अशा प्रकारे स्टेप जे ते फॉलो करून आपल्या इथं जेवढं काही इमेजेस असतील तर ते सर्व इमेजेस तुम्ही इथं बिटनुसार इथं स्प्लिट करून घ्या। ओके, तर मित्र, इथं जेवढे काय आपले इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी बिटनुसार इथं स्प्लिट करून घेतलं आहे। तर त्यानंतर आपण जो इथं व्हाईट कलरचा व्हिडिओ ॲड केला होता तो इथं डिलीट करून टाका। ओके, तर मित्र, आता त्यानंतर आपल्याला त्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे। तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला काय ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो, सुरुवातीच्या इमेजला आपल्याला कोणता इथं ॲनिमेशन जो असेल तिथं अप्लाय करायचा नाही आहे। लक्षात ठेवा, सुरुवातीच्या इमेजला आपल्याला कोणता ॲनिमेशन जो असेल तो इथं द्यायचा नाही आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पेंडुलम 1 अशा प्रकारचा ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला इनमध्ये येऊन तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला फ्लॅश इन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत इनमध्येच तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटेल तर ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच अँड डिसऑर्ड अशा प्रकारचं जो एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा
डिस्टॉर्शन स्टेज अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत तुम्हाला इनमध्येच टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये येऊन झूम वन अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्टून अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. त्यानंतर जर का तुमचा जो इमेज असेल तो त्या फ्रेममध्ये बसत नसेल तर ते तिथं त्या फ्रेममध्ये फिट करण्यासाठी इथं आपल्या काय यायचं बघा मित्रांनो, ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन जायचे. त्यानंतर रिसाईजमध्ये जायचे. त्यानंतर तुमचा जो इमेज असेल त्या इमेजवरती क्लिक करून अशा प्रकारे इथं तुम्ही त्या फ्रेममध्ये इथं सेट करू शकता मित्रांनो. त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्टेज अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला बघा इनमध्येच रॉक वर्टिकल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल आणि त्यानंतर त्याची टाईमलाईन जी असेल ती 1 सेकंद इथं ठेवा. तर त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या. त्यानंतर आता आपल्याला एकदम शेवट लास्ट 2 सेकंडवाला जो आपला इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्येच तो अनफोल्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्टेज अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला शेवटच्याच इमेजवरती थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं काय असं बघा मित्रांनो फिल्टर्समध्ये यायचं आहे. फिल्टर्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीलाच बघा एक फीचर्समध्ये एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. तर थोडंसं लोड होत आहे मित्र. तर इथं लोड झालं आहे. त्यानंतर इथं ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर त्यानंतर आता आपल्या मित्र बघा काय यायचं आहे. आता मी सांगतो तिथं स्टेप जे असेल तिथं फॉलो करा इथं मित्रांनो. तर इथं बघा मित्रांनो 4 ते 5 सेकंदाच्या मधात तुम्हाला बघा मित्रांनो एक व्हाईट कलरचा एक बॉक्स दिसत आहे मित्रांनो 2 फोटोच्या मधात. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जाऊन इथं ग्लेअर सेकंड अशा प्रकारचा एक मित्रांनो असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं देऊन टाका मित्रांनो. ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. इथं बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इथं ग्लार सेकंड अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट इथं देऊन टाका. त्यानंतर आपल्याला परत नंतर थोडंसं पुढे यायचं आहे. परत तुम्हाला मित्रांनो बघा 7 सेकंदावरतीच परत तुम्हाला 2 फोटोच्या मधात एक व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे त्यावरती जायचं आहे. परत तो वालाच इफेक्ट जो असेल तो इथं परत रिपीटली जे आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. तर लाईट इफेक्टमध्ये येऊन परत ग्लॅर सेकंड अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे ते आपल्याला काय बघा मित्रांनो 12 सेकंदाच्या इथं येऊन जायचे. परत 2 फोटोच्या मध्ये तुम्हाला एक दिसत आहे व्हाईट कलरचा बॉक्स त्यावरती क्लिक करून परत हवालाच इफेक्ट जो असेल तो त्या रिपीटली इथं अप्लाय करून टाका. तर इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतर 16 सेकंदाच्या ह्याच्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला तो जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं रिपीटली अप्लाय करून टाकायचा आहे. तर इथं केल्यानंतर आता आपल्याला बघा काय यायचं आपल्याला थोडंसं पुढे येऊन जायचं आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर इथे तुम्हाला बघा मी सांगतो तिथं आपल्याला एक इफेक्ट जो असेल तो इथं आपल्या इथं द्यायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपल्या जिथे काय असं बघा मित्रांनो 19 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 15F दिसत आहे. 15Fच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे. तर त्या डॉटवरती आपल्याला जिथे येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये जिथे आपल्या इथं येऊन जायचे. त्यानंतर इथं व्हाईट फ्लॅश जो असेल तिथं अप्लाय करून टाका इफेक्ट तो. आणि इथं बरोबर इथं आपल्या काय थोडीशी त्याची जी लेंथ असेल त्या इफेक्टची लेअर असेल तिथं ठेवायची. जास्त ठेवायची नाही थोडीशी ठेवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला परत जिथे काय यायचं बघा मित्रांनो आपल्याला 3 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 15F दिसत आहे. तर त्या तिथल्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं आणि परत आपल्या काय यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटमध्ये येऊन मिरर 3 लेअर हा वाला जो असेल मित्रांनो इथं इफेक्ट जो असेल तो इथं देऊन टाका. आणि त्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं तुम्ही सेट करून घ्या. तर सेट वगैरे इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतर सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन परत स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन मिरर 3 लेअर इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमध्ये जाऊन 0 फिल्टर करा आणि वर्टिकल फिट बसेल एवढं इथं तिथं सेट करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं हे इफेक्ट झालेत. आता आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं आहे.
परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन शेक आपल्या काय असं बघा मित्रांनो, ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला शेक अशा प्रकारचा एक भेटेल ते इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतर त्याच्या सुरुवातीला यायचं येऊन आपल्याला परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, परत ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला डायमंड झूम अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आपल्या इमेजेसला इफेक्ट आणि ॲनिमेशन इथं देऊन टाकले. आता त्यानंतर आपल्याला इथं इमोजी जो असेल तो इथं आपल्याला ॲड करायचा आहे. ओके, तर मित्र आता त्यानंतर आपल्याला स्वतःला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इमोजी दिला असेल तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथे इथं करू शकता मित्रांनो. त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आणून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आता आपला जो आजचा व्हिडिओ होतो इथं रेडी झाला, तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो ओके, तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनलला जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.